सो हे गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या धीरज पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरील एका नवीन ब्लॉग नाही बोलू शकत त्याला. मी जस्ट तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो आहे. तर गाईज लास्ट ब्लॉग खूप दिवसाआधी मी डेली ब्लॉग अपलोड करत होतो गणपतीमध्ये, आणि कमीत कमी मी 3 ते 4 महिने डेली ब्लॉग अपलोड केले, 3-3.5 महिने. त्याच्यानंतर थोडा प्रॉब्लेम झाला, आणि काय प्रॉब्लेम झालेला, नक्की काय झालेला तेच तुम्हाला आता सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करते. मी ब्लॉग का बंद केले होते, नक्की काय इश्यू झालेला, आणि तुमचे सर्व काही आपले मित्र वगैरे प्रश्न विचारायचे, त्यांना मी काही तेव्हा आन्सर देऊ शकलो ना, आता या व्हिडिओमधून आन्सर देतो आहे. तर गाईज ॲक्च्युली झालं कसं होतं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट काही तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी सांगत होतो की मला घराच्या बाहेर काही यायला जमत नव्हतं जास्त. थोडा घरी प्रॉब्लेम होता. तर घरी प्रॉब्लेम असा होता की माझ्या पप्पांची तब्येत खराब होती. त्यांचं ॲक्च्युली कॅन्सरचं लास्ट स्टेजपर्यंत गेला होता, आणि त्याच्यामुळं त्यांना त्रास व्हायचा भरपूर. त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करता येत नव्हता जास्त, ना बाहेर जात येत नव्हता. फक्त जिमला जायचो ना घरी असायचो, बाकी काही दाखवत नव्हतो. लास्टचे काहीतरी ब्लॉग मी 2-3 मिनटाचे 4 मिनटाचेच बनवलेले, तुम्हाला बोललो पण होतो. त्याच्यानंतर ना पप्पांची तब्येत जास्त खराब होत गेलेली, मग मी ब्लॉग बनवायचा बंद केलेला होता. त्यांच्यावर जरा लक्ष देत होते, पण बोलतात ना, नियतीच्या पुढे आणि नशिबाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तर कॅन्सरमुळे माझ्या पप्पांचा कॅन्सरमुळे माझे पप्पा वारले मागच्या सप्टेंबर महिन्यात 18 तारखेला, आणि माझ्या बहिणीचा बड्डे होता त्या दिवशी. गाईच असा बेकार दिवस कोणच्या नशिबात नसू दे. खूप लास्टला 4-5 दिवस हाल बघितले पप्पांचे. तर त्यासाठीच मी ब्लॉग बंद केले होते. पप्पांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागायचं. तर गाईज आता आजच पप्पांचा महिन्याचं जेवण झाला, आणि मी आता परत ब्लॉग शूट करतो आहे. कारण भरपूर लोक बोलतील मला की असं तसं हे ते, महिना नाही झाला व्हिडिओ चालू करतो आहे, काय फिरतो आहे, हे ते करतो आहे, ब्लॉग करतो आहे. पण मला काही गोष्टी पहिल्या क्लिअर करायच्या आहेत, त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करतो आहे गाईज. तर काय झालं आहे, पप्पांचं माझं स्वप्न होतं की मी भरपूर यूट्यूबमध्ये नाव कमावं, आणि पप्पांना माहिती होतं की त्यांना असं होणार पुढे जाऊन. कारण डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं होतं की लास्ट स्टेजपर्यंत गेलेलं आहे, काय त्याच्यावर उपाय नाही आहे, ऑपरेशन वगैरे करून काय फायदा नाही. त्यामुळे मला पप्पांनी ना पहिले सांगून ठेवलं होतं की जरी मला काय झालं तरी पण तू जास्त काही गॅप घ्यायची नाही, व्हिडिओ टाकायचे बंद नाही करायचे, आणि तू जसं फिरतो तसं फिरायचं, लोक काही पण बोलू दे. पप्पांनी माझ्याकडून प्रॉमिस करून घेतलं होतं. तर त्यासाठीच पप्पांना जो शब्द दिला आहे तो मी पाळणार. व्हिडिओ आता मी परत चालू करतो आहे. लोक काही बोलू दे, जे सपोर्ट करायचे असतात ते करणार, नाही करायचे असतील ते आपल्याला सारखं शिव्या देणार. तर गाईज आता मी डेली ब्लॉग सध्या अपलोड नाही करणार. हप्त्यातून मी 3 ते 4 व्हिडिओ किंवा 2 ते 3 व्हिडिओ टाकत जाईल, आणि जसं जसं मला जमेल तसं मी डेली ब्लॉग टाकत जाईल. बघू. आणि आता ब्लॉगचा आपला टायमिंग पण थोडा चेंज असणार आहे. तर पहिले मी 11 वाजता ब्लॉग अपलोड करायचो, तर आता मी दिवसात 12 ते 1च्या मध्ये ब्लॉग अपलोड करत जाईल, पर डे किंवा 2 दिवसाआड 3 दिवसाआड. तर प्लीज गाईज मला सपोर्ट करा. पप्पांचं असं झालं त्याच्यामुळं ना मी भरपूर मोठा गॅप घेतला, आणि आठवण तर भरपूर होते पप्पांची. असा दिवस खरंच कोणच्या आयुष्यात नको. आता काही गोष्टी आता हळूहळू येत चालत लाईनवरती, पण कसं बाप तो बाप असतो गाईज. शेवटी कितीही काय झालं, पप्पांची कमी कधीच भरून निघणार नाही आयुष्यामध्ये. तर आता पण पप्पांचं जे मला वचन दिलं होतं पप्पांना मी, तर मी व्हिडिओ टाकणार. पप्पा मला गाईज बोलायचे, स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ चालू केले होते तेव्हा तर मला पप्पा बोलायचे की व्ह्यू नाही जायचे. पप्पांना बोलायचं की मी आता ब्लॉग टाकायचं बंद करणार, व्ह्यू जात नाही, हे जात नाही. पप्पा मलाही बोलायचे, एक जरी व्ह्यू गेला ना, एक जरी व्ह्यू, तरी पण ब्लॉग टाकत जा, कधी ना कधी तुझं चॅनल पुढं जाईल. आणि पप्पांचं स्वप्न होतं. आणि जेव्हा मला गुगलच्या ॲडिसेन्सचा पिन आला तेव्हा पण पप्पा भरपूर खुश झाले होते, आणि माझे ब्लॉग दिवसभर बघत बसायचे.
दिवसभर म्हणजे घरामध्ये पण सारखं कंटिन्यू त्यांना कंटाळा नाही यायचं कधी माझे ब्लॉग बघायला. तर आता पप्पांसाठीच मी त्यांना जो वचन दिलेला आहे तो पूर्ण करणार. व्हिडिओ चालू करते मी यूट्यूबवर टाकायचे परत एकदा, आणि एक ना एक दिवस मोठा यूट्यूबर बनणार. तुमचा सपोर्ट पाहिजे गाईज मला. तर हा मी छोटा म्हणजे 5-6 मिनटाचा तुम्हाला फक्त एक माहिती देण्यासाठी ब्लॉग करत होतो की मी का बंद केलं ते ब्लॉग. याच कारणामुळे बंद केली होती की पप्पांचा माझ्या डेथ झाली त्याच्यामुळं. तर आहेत आमच्यासोबत आहेत, त्यांची आठवण तर रोज येते. असं वाटतच नाही आमच्याबरोबर नाही येत, कारण सर्व असं झालं. काय बोलणार आता, काहीच नाही बोलू शकत मी या टॉपिकवर जास्त काही. पप्पांच्या ह्याच्यावरती सेन्सिटिव्ह होतो, आतमधून जम बेकार वाटतं. तर तो राहून दे टॉपिक बाजूला. तर गाईज आजचं वार आहे शनिवार. हा तुम्हाला रविवारी व्हिडिओ टाकलेला भेटेल आणि सोमवारपासून कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. आणि मी पहिल्यासारखेच जे व्हिडिओ आपले जे कंटेंट होते दाखवायचा प्रयत्न करेल. तर गाईज चला आपण आता उद्यापासून भेटूया नवीन आपल्या सगळ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही प्लीज सपोर्ट करा मला, आणि पप्पांचं स्वप्न माझ्या पूर्ण होऊ द्या. तुमच्या सपोर्टमुळेच पूर्ण होईल ते. आणि घरचे पण सर्व ठीक आहेत, मम्मी दीदी आई वगैरे सर्व ठीक आहेत. आता सगळ्यांना पण मोठा धक्का बसला. काही नाही गाईज, आपण कसं जे असतं आपल्या नशिबात लिहिलेलं ते होतंच. तर चालेल गाईज, चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. रात्री व्हिडिओ शूट करते मी, उद्या सकाळी अपलोड करेल. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून कंटिन्यू टाकेल ब्लॉग. चला बाय बाय, जय श्रीराम.